मित्रांनो, मी जुन्नर तालुक्याचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्यानं ज्यावेळेला अभ्यास करत होतो, या भारताचा ज्यावेळी कृषीमंत्री म्हणून भारतात ज्या पवारसाहेबांनी काम केलं, ते पवारसाहेबांचं केलेलं काम माझ्या महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये जगामध्ये सर्वदूरपणे ज्यावेळी स्वीकारलं गेलं आणि एक आशा या शेतकऱ्याच्या मनामध्ये त्यावेळी पवारसाहेबांच्या काळामध्ये निर्माण झाली होती. आमचा शेतकरी या ठिकाणी आज कुठेतरी देश उडीला लागला आहे. ते कर्जबाजारी झाला, कर्जमाफी त्याला मिळत नाही. मागे त्याला शेततळं म्हणायचं, शेततळ्याच्या अटी इतक्या जास्तच आहेत की शेततळं मिळत नाही, पाठपुरावा करा तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळत नाही आणि अनेक समस्यांनी हा शेतकरी ग्रस्त झालेला आहे. या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला आम्ही दुपटीनं भाव देऊ, उत्पादन खर्चाला स्थिरपटीनं भाव देऊ, अनेक वल्गना करून सरकार सत्तेमध्ये आलं. भाजप आणि सेना सरकार हे शेतकऱ्यांना फसवणारं सरकार आहे. ह्याच्यावर वेगळ्या पद्धतीने आता सांगायची गरज लागलेली नाही. कारण माझा सामान्य शेतकरी, सामान्य कष्टकरी, सामान्य कामगार, सामान्य व्यापारी, सामान्य माझा या ठिकाणी असणारा शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, तो आता उद्ध्वस्त झालेला आहे. अशीच भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. चूक झाली आणि या सरकारला निवडून दिला शेतकऱ्याची भावना या सरकारच्या बद्दल या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत असेल तर आमच्या महाराष्ट्रापासून सगळ्या भागामध्ये अतिशय शेतकऱ्या आणि या सर्व जनतेच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली, हल्लाबोल या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून चौथा टप्पा आज या राज्याच्या प्रमुख विरोधी पक्षांनी त्यापैकी राष्ट्रीय काँग्रेस पक्षांनी या ठिकाणी सुरू केला आणि हा चौथा टप्प्यात आजची सभा आळेफाटा या ठिकाणी होती. आळेफाट्यामध्ये याला विशेष असं महत्त्व आहे मित्रांनो. आळेफाट्यामध्ये काय आहे, जुन्नर तालुक्यामध्ये काय आहे मित्रांनो? माझ्या तालुक्यामध्ये आहे ती शेती आहे, माझ्या तालुक्यामध्ये आहे तो व्यापार आहे, माझ्या तालुक्यामध्ये आहे ते पर्यटन आहे, माझ्या तालुक्यामध्ये आहे तर बहरलेलं आमचं पाणी आणि शेती आहे. त्याच्यावरती आज कुठंतरी घंटांतरी यायला लागलं. शेतकरी आज आता दिसून लागला आहे. या मार्केटयार्डामध्ये आपण जर पाहिलं तर आमचा येणारा शेतकरी ज्यावेळी माल विकतो आणि त्याची पट्टी त्याला मिळते त्यावेळी तो समजून जातो की चूक केली आणि या मार्केटयार्डच्या माध्यमातून दुःख होतं की मी सरकार का निवडून दिलं. अतिशय निर्णय घेण्याची वेळ आली आहे. हल्लाबोल या सरकारच्या विरोधामध्ये त्याकरता सरकार आम्हाला या ठिकाणी जगणं मुश्किल त्यानं करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या तमाम बांधवांना सांगतो मित्रांनो, विचार करा की जाणता राजा आपण ज्याला म्हणतो. देशात या साहेबांचं नाव आदरानं घेतलं जातं की आज एक पर्याय म्हणून साहेब ज्यावेळी महाराष्ट्रासमोर उभे राहत आहेत की आज पंतप्रधान पदाला कोण आणि कसं सक्षमपणे काम करू शकेल. मोदी साहेबांना पर्याय, सक्षमपणे पर्याय म्हणून आणि सहिष्णुतेची भावना म्हणून आणि धर्मनिरपेक्षतेची भावना म्हणून भारताचा राष्ट्रवाद्यांनी राष्ट्रवादी हीच सांभाळणारं म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एक नेते म्हणून पर्याय म्हणून त्या महाराष्ट्रातून देणं गरजेचं आहे. आणि हा हल्ला बोलल्या सरकारच्या विरोधामध्ये आहे. कारण शिवसेनेची भूमिका पाहतो भूमिका आहे. आज जायचं बाहेर आले की त्यांना कुठेतरी चुकीचं भाजपचं काम झालं असं म्हणायचं आणि कुठेही अशी भूमिका तालुक्यातच नाही तर राज्यामध्ये सुरू आहे. भाजपच्या बाबतीमध्ये बोलायचं तर वल्गना करणारे सरकार आहे आणि अतिशय नियोजनशून्य कारभार आपल्याला पाहायला मिळतोय. मी माझ्या या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपला माझ्या तरुण वर्गाला विनंती करतो की आपण सर्व जाती धर्माचे लोक आपण या भागामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो. आरक्षणाचे मुद्दे यांनी घेतले मित्रांनो. सांगा कोणाकोणाचा प्रश्न सुटला आहे, कुठले प्रश्नांनी सोडवलेत. त्यांनी या राज्यामध्ये दिली आणि त्या आश्वासनांच्या माध्यमातून आश्वासनांची पूर्तता करायला हे सरकार विसरलेलं आहे. नाकर्तेपणाने हे सरकार लोकांसमोर आलेलं आहे. त्यामुळे आता वेगळं काही सांगायची गरज नाही. शेतकरी स्वयंस्फूर्तीने हल्लाबोल आंदोलनामध्ये सहभागी होतोय. तो आता पाहत नाही की आता मला 2019 मध्ये काय करायचं. मला फक्त तो एकच विचार करतोय, मला फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ द्यायची म्हणजे माझा संसार, माझा कुटुंब, माझं या चालेल, माझं गावगाडा चालेल. धन्यवाद.